गुड मॉर्निंग मित्रांनो. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. हा आपल्या भोर ब्लॉगचा पार्ट 2 आहे. जर तुम्ही पहिला भाग अजून पाहिला नसेल, तर तो नक्की बघा. आता आम्ही सगळं साहित्य आणि सामान गाडीत भरलं आहे आणि पुढच्या प्रवासासाठी तयार झालो आहोत. आता आम्ही निघालो आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला. या प्रवासात अजून काय काय अनुभव आले, कोणती ठिकाणं आम्ही फिरलो, आमचा पुढचा प्रवास कसा झाला, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बॅग साईडला याच्यातलं सामान तुला लागेल. हा त्यातले कपडे बदलायचे म्हणजे इथे ठेवा आपण. ते पुढे ठेवा. आपली बॅग पुढेच ठेव ना, हा ती शाने का पुढे ठेव बॅग. मध्ये ठेव, त्याच्यात चार्जर वगैरे सगळं. हां. वेट उशी पण पुढे ठेवा ना. राहू दे उशिरा तसं आहे ते काय सामान ते इकडे ठेवूया साईडने. बॅग पण इथे राहिली असती. असं तुझी सीट आपण पुढे घे. येस. तर चला मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत जेजुरीकडे. खरं तर आम्ही काल इथे काही सामान आणण्यासाठी आलो होतो आणि आम्ही लांबून आलो असल्यामुळे घरी जायला खूप उशीर झाला असता. म्हणून आम्ही ठरवलं की आजची रात्र साहिलच्या रूमवरच थांबायचं. त्यानंतर आम्ही विचार केला की सकाळी लवकर उठून भोरजवळ जी काही छान ठिकाणं आहेत ती फिरून पाहूया आणि नंतर घरी जाऊया. मग काय, आपल्याकडे वेळ आहे तर जेजुरीला जाऊन खंडेरायांचे दर्शन घेऊया असं आम्ही ठरवलं. मग सकाळी लवकर आम्ही जेजुरीच्या दिशेने निघालो. रस्त्यातील सुंदर निसर्ग पाहून प्रवासाचा आनंद आणखीच वाढला. आजूबाजूला मोठे मोठे डोंगर आणि सकाळचे सूर्योदयाचे मनमोहक दृश्य तुम्ही पाहूच शकता. अशा सुंदर निसर्गाचा आनंद घेत आम्ही प्रवास करत करत अखेर जेजुरी गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. आता त्याला खंडेरायांच्या दर्शनासाठी गडावर जाऊया. तर मित्रांनो, आम्ही जेजुरी गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. तिथे आम्ही ओटीचे साहित्य आणि भंडारा घेतला आणि पुढे निघालो. सुरुवातीलाच आम्हाला नंदीचे दर्शन झाले. आम्ही नंदीचे दर्शन घेऊन नमस्कार केला. तेवढ्यातच तिथे एक काकू आम्हाला म्हणाल्या, तुमची जोडी नवीन दिसते, त्यामुळे तुम्ही पत्नीला उचलून पहिल्या 5 पायऱ्या चढा. अशी एक इथे श्रद्धा आहे की नवविवाहित जोडप्याने सुरुवातीच्या 5 पायऱ्या पतीने पत्नीला उचलून चढायच्या असतात. मग काय, मीही माझ्या पत्नीला म्हणजेच अपर्णाला उचलून घेतलं आणि 5 पायऱ्या चढायला सुरुवात केली. पण एकदा सुरुवात केल्यानंतर मी थेट 40 पायऱ्याच्या पत्नीला उचलूनच चढलो. अशा प्रकारे पायऱ्या चढत चढत आम्ही अखेर खंडेरायांच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. संपूर्ण प्रवास तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशा प्रकारे आम्ही जेजुरी गडावर पोहोचलो. गडावरून दिसणारे दृश्य खूपच सुंदर आणि मनमोहक होते. सकाळचा सूर्य उगवला होता, त्यामुळे संपूर्ण परिसर आणखीच खुलून दिसत होता. गडावरून दिसणारे हिरवळ डोंगर आणि दूरवर दिसणारी घरे खूपच सुंदर दिसत होती. हे निसर्गरम्य दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न झाले. आम्ही आलोय जेजुरीला. हळूहळू बोलू. अरे अशा पायऱ्या आहेत ना. गडावर चढताच सर्वप्रथम आम्हाला बानाई मातेचे मंदिर दिसले. आम्ही तेथे जाऊन दर्शन घेतले आणि नमस्कार केला. मंदिराच्या बाजूला दगडांची मेंढरे देखील होती. त्यांनाही आम्ही नमस्कार केला आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. आम्ही सकाळी जेजुरी गडावर पोहोचलो असल्याने
खंडेरायांच्या पवित्र आरतीचा अनुभव घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले. ही आरती अनुभवताना मन अगदी प्रसन्न झाले. आरती झाल्यानंतर आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. काही वेळाने आम्हाला खंडेरायांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराबाहेर आलो. मंदिराच्या आत फोटो आणि व्हिडिओ काढण्यास परवानगी नव्हती, त्यामुळे आम्ही आतमध्ये कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ शूट केले नाहीत. त्यानंतर येथील बाहेरील वातावरणात आम्ही सुंदर व्हिडिओही घेतले. तसेच मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या म्हाळसा देवी आणि गणपती बाप्पांचेही आम्ही दर्शन घेतले. सर्व देवतांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही खंडेरायांचा आशीर्वाद घेऊन जेजुरी गडाचा निरोप घेतला आणि तेथून बाहेर पडलो. त्यानंतर पुढील प्रवासाबद्दल विचार करत आम्ही ठरवलं की आता तेथून थेट प्रति बालाजी मंदिराला जायचं. मग काय, आम्ही आमचा पुढील प्रवास सुरू केला आणि प्रति बालाजीच्या दिशेने निघालो. आम्ही प्रति बालाजी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर पोहोचलो. तिथून पुढे जात असताना आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर, शांत आणि मनाला प्रसन्न करणारा होता. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला पार्किंगची व्यवस्था दिसली. तिथे आम्ही आमची गाडी पार्क केली. गाडी पार्क केल्यानंतर आम्ही चप्पल काढल्या आणि मोबाईलही गाडीतच ठेवला, कारण मंदिरात मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती. त्यानंतर आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो. मंदिराचे आतले वातावरण अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखे आहे. दक्षिण भारतीय शैलीतील मंदिराची रचना आणि कोरीव काम खरोखरच अप्रतिम आहे. तुम्हीही या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या. दर्शन घेतल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि मंदिराबाहेर आलो. त्यानंतर आम्ही तेथून निरोप घेऊन पुन्हा घरी जाण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. कशी आहे? मस्त.